चातुर्मासात करण्यासाठी अनेक नियम आहेत, त्यापैकी काही नेम. 4 महिने तुळशीपुढे हळदी कुंकवाचे स्वास्तिक काढावे. तुळशीला मनोभावे नमस्कार करावा. उद्यापनाच्या दिवशी सवासणीला भोजनास बोलावून तांबडे व पिवळे वस्त्र अर्पण करावे, त्यामुळे विष्णुकृपा प्राप्त होते. 4 महिने सतत भगवद्गीतेचा रोज 1 अध्याय वाचावा. ब्राह्मणास भोजन देऊन दक्षिणा द्यावी आणि भगवद्गीतेची पोथी अर्पण करावी, त्यामुळे श्रीकृष्णाची कृपा प्राप्त होते. 4 महिने शंकराच्या मंदिरात जाऊन रोज बेलाचे पान व पांढरे फूल अर्पण करावे. शिवाला अभिषेक करावा. ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी, त्यामुळे शंकराची कृपा प्राप्त होते. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा परमश्रद्धेने अंतःकरणपूर्वक 1,00,000 वेळा जप करावा. ब्राह्मणांना भोजन व दक्षिणा देऊन विष्णू सहस्रनामाची पोथी अर्पण करावी. या नियमामुळे श्री विष्णू व लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. 4 महिने एखाद्या मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेऊन 21 प्रदक्षिणा घालाव्यात. उद्यापनाच्या दिवशी ब्राह्मण व सवासण स्त्रीला भोजन द्यावे, त्यामुळे प्रभूची कृपा प्राप्त होते. आपल्या जवळपासच्या कोणत्याही 5 मुलामुलींना धार्मिक स्तोत्रे म्हणावयास शिकवावे. त्यांना खाऊ वाटावा, त्यामुळे ईश्वराची कृपा प्राप्त होते. 4 महिने गाईला गोग्रास द्यावा. गाईची पूजा करावी. गाईच्या मालकिनीला भोजन द्यावे. दक्षिणा अर्पण करावी, याने ईश्वराची कृपा प्राप्त होते. आपल्या आवडत्या देवाचे नाव तांबड्या शाईने 1,00,000 वेळा लिहावे. उद्यापनाच्या दिवशी अभिषेक करून ब्राह्मणास दक्षिणा द्यावी, याने ईश्वराची कृपा प्राप्त होते आणि या कृपेने आपले जीवन आनंददायी बनते. 4 महिने रोज व्यंकटेश स्तोत्र वाचावे. ब्राह्मणास भोजन व दक्षिणा द्यावी. व्यंकटेश स्तोत्राची पोथी अर्पण करावी. या नियमामुळे विष्णूची कृपा प्राप्त होते. 4 महिने बाळकृष्णाला मंजिरासह तुळशी अर्पण कराव्यात. उद्यापनाच्या दिवशी ब्राह्मणाची पूजा करावी. चांदीचे तुळशीपत्र अर्पण करावे, त्यामुळे श्रीकृष्णाची कृपा प्राप्त होते. 4 महिने प्रत्येक द्वादशीस खणा नारळाने सुहासनीची ओटी भरावी. उद्यापनाच्या दिवशी सवासणीला भोजनास बोलावून खणा नारळाने ओटी भरावी व दक्षिणा द्यावी. या नियमामुळे सौभाग्यप्राप्ती प्राप्त होते. 4 महिने रोज गणपतीला 21 मोदकाचा नैवेद्य दाखवावा. हे रव्याचे मोदक दुधात शिजवून साजूक तुपात तळून तयार करावेत. उद्यापनाच्या दिवशी ब्राह्मणास भोजन आणि दक्षिणा द्यावी. पितळेच्या ताम्हणात 21 मोदक घालून द्यावेत, त्यामुळे गणपतीची कृपा प्राप्त होते. 4 महिने एका गरीब मुलाला 1 वाटीभर दूध प्यायला द्यायचे. उद्यापनाच्या दिवशी एका बटूला भोजन आणि दक्षिणा द्यावी. या नियमामुळे अन्न व धान्याची वृद्धी होते. 4 महिने कांदा, लसूण आणि चहा सोडावा. उद्यापनाच्या दिवशी ब्राह्मणास दूध, केळं देऊन दुधासाठी पितळी लोटा भेट द्यावा, त्यामुळे आरोग्याची प्राप्ती होते. 4 महिने जय जय रामकृष्ण हरीचा जयघोष करावा. उद्यापनाच्या दिवशी वैष्णवाला घरी बोलावून त्याची पूजा करून त्यास वस्त्रे अर्पण करावीत, त्यामुळे श्री पांडुरंगाची कृपा प्राप्त होते. 4 महिने जय श्रीरामचा जप करावा. उद्यापनाच्या दिवशी रामभक्ताला बोलावून त्याची पूजा करावी व दक्षिणा द्यावी, त्यामुळे रामचंद्राची कृपा प्राप्त होते. 4 महिने रोज 12 सूर्यनमस्कार घालावेत. उद्यापनाच्या दिवशी ब्राह्मणाची पूजा करून त्याला भोजन द्यावे, त्यामुळे आरोग्य प्राप्ती होते. 4 महिने राहत्या घरासमोर सडा रांगोळी काढावी. उद्यापनाच्या दिवशी 11 मुलांना 1 वही भेट द्यावी, त्यामुळे आरोग्यप्राप्ती व पुत्रसुख प्राप्त होते. 4 महिने सतत ईश्वराचे स्मरण करीत आपले कर्तव्य कर्म करावे, त्यामुळे अंतःकरण शुद्ध होते. अंतःकरण शुद्ध झाले की विश्वाच्या कणाकणात भरलेले देवत्वाचे दर्शन होऊ लागते. उत्तम प्रकारचे सात्विक नेम फक्त 4 महिने करावेत असे शास्त्र नाही, पुढेही ते सुरू ठेवावेत. कायम सात्विक आचरण करावे. काही नेम केल्याशिवाय आपले जीवन बदलत नाही. कोणत्याही प्रकारच्या भौतिक विज्ञानामध्ये मानवाचे अंतःकरण बदलण्याचे सामर्थ्य नाही. हे सामर्थ्य फक्त पूजा, पाठ, नेम यामध्ये आहे. मानवाचे अंतःकरण कसे बदलेल हा सर्व जगासमोरचा मोठा प्रश्न आहे. वरून माणूस कितीही प्रगतिशील झाला तरी आंतरिक प्रगती जोपर्यंत साधत नाही तोपर्यंत कोणत्याही देशातील कोणत्याही मानवाला सुख शांती लाभू शकत नाही.
भारतीय ऋषीमुनींनी या सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास करून मानवाचे अंतःकरण कसे बदलेल याचा शोध लावला आणि ती साधनं प्रणाली हे सर्व जगासमोर मांडली. नामस्मरण हे साधे सोपे साधन आहे. देवाच्या नामाने जन्मोजन्मीची पातके नाहीशी होतात. यासाठी मुखी नाम आणि हाती काम हे तत्त्व डोळ्यासमोर ठेवून जीवनाची वाटचाल करावी. भजन ही एक सुलभ अशी साधना आहे. आपल्या आवडत्या देवाचे मनोभावे भजन करावे. भजनाने आपण ईश्वराशी एकरूप होतो. भजनामुळे अष्टसात्विक भाव निर्माण होतात. आपणास येईल तसे भजन म्हणावे. कितीतरी संतांनी अभंगाची रचना करून ठेवली आहे. त्यांचे गायन करावे. आपल्या अनेक ग्रंथातून फलश्रुतीचे वर्णन आहे. परंतु व्रत नेम करून आपल्या सुखाची इच्छा न करता विश्वातील सर्वांचे जीवन आनंददायी व्हावे अशी प्रार्थना करावी. साधनेद्वारे दैवी गुणांचा विकास करावा. सर्व प्रकारच्या साधना परमश्रद्धेने कराव्यात. चमत्कारापेक्षा सदाचाराला प्राधान्य द्यावे. सदाचाराने अखिल मानवाचे कल्याण होऊ शकते.